नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या या गप्पांच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. सर, म्हणजे आता ह्या गप्पा आपण चालू केल्यात आणि बरेच किस्से आपण लोकांना सांगत आलो आणि ती तुमची एनर्जी बघून मलाही असं वाटतं की अरे एवढी एनर्जी सरांमध्ये येते कुठून. म्हणजे तुम्ही एका वेळेस तिकडे कॉलेजमध्ये व्हॉलीबॉलच्या ग्राउंडमध्ये धुडगुस घालतात, त्या विहिरीमध्ये उड्याही मारतात, तितक्याच जोमाने अभ्यासही करतात, सोबत एकांकिकेसाठी रंगीत तालीमही करतात. म्हणजे त्या रात्रीही तुम्ही जागून काढतात. तर हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता? म्हणजे ती एनर्जी कुठून मिळते तुम्हाला? म्हणजे सायनमध्येच ती एनर्जी दडली का? ती एनर्जी सायनमध्ये दडलेली, कारण ती मातीच असं तुम्हाला एक एनर्जी देणारी गोष्ट आहे. आयुष्याचा तो एक भाग होऊन राहिली. आता तिथे ज्या वेळेला गेलो, हे बरोबर आहे सांगितलं ते की अभ्यास केला, अमुक केलं, पण त्याच्या बरोबरीने नाटकामध्ये सुद्धा तेवढं रमलो, एकांकिकेमध्ये रमलो. पहिल्या वर्षी आम्ही क्यू नावाची रमेश पवार यांची गाजलेली एकांकिका केली. हेच एकांकिके म्हणजे तुम्ही ज्या एकांकिका कॉलेजमध्ये ज्या केल्यात ह्या फक्त आम्ही ऐकून होतो, पण आता प्रत्यक्ष तुमच्या तोंडून जर त्या एकांकिका मागच्या कथा किंवा रिहर्सल करताना ज्या गमती जमती केल्या किंवा प्रत्यक्ष त्याचं सादरीकरण करताना त्या कशा प्रकारे त्या प्रेक्षकांसमोर घेऊन आल्या, तर ते ऐकायला खूप आवडेल. पहिल्या वर्षी आम्ही केलं, त्याच्यामध्ये क्यू नावाची एकांकिका होती. त्याच्यामध्ये मी होतो, बाळा होता, राजन यमगर होता, आमचा किसन दांगड होता वगैरे, ही सगळी माणसं त्याच्यामध्ये होती. ती करताना त्याच्यामध्ये तो मालवण्याचा रोल आहे, तो ती म्हणजे एकांकिका फेमस होती, लोकांना माहिती होती. ती करताना खूप मजा यायची. पाठांतर करायचं जी आहेत, आणि बाळा इंदुलकर हा डायरेक्टर, त्याच्यामुळे तो एकदा दोनदा तीनदा चारदा असं नाही झालं तर तो फेकून मारायचा हातात जे काही मिळेल ते. पण तिकडे स्टेजवरती जाताना मी त्याला नमस्कार करूनच जाणार, कारण तो त्याचा मान आहे, दिग्दर्शकाचा तो मान आहे. क्यू एकांकिका झाली, त्याच्या बरोबरीने एक वेटिंग फॉर घासलेट ते झालं. आणि ह्या तर लिहून आले, म्हणजे लिहिलेल्या प्रसिद्ध झालेल्या एकांकिका होत्या. एकदा बाळा इंदुलकरने मला सांगितलं की तू लिह ना. तर मी काय लिहायचो, पण एकांकिका लिहिणं हे जरा कठीण होतं. तसा मला सराव नव्हता. पण त्यावेळेला मला सांगितलं त्यांनी की तू एकांकिका लिह. आणि गुण्या गोविंदाने नावाची एकांकिका मालवणी भाषेमध्ये ट्रान्सलेट केली. हो, गुण्या गोविंदाने नावाची एकांकिका मराठी होती, ती मालवणीमध्ये ट्रान्सलेट केली. आणि त्याच्यामध्ये बाळा इंदुलकर आणि आमचा दळवी, विवेक दळवी, ह्या दोघांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. ते स्टेजवरती त्यांनी अक्षरशः ती एकांकिका जी आहे ही गाजवली. त्याचा विषय असा होता की गावातल्या दोन प्रतिष्ठित माणसांची असलेली लढाई, भांडणं ही त्याच्यामध्ये दाखवली होती. आणि मला वाटतं नीता कांबळे बहुधा नीता ही त्याच्यामध्ये एक बाजारामध्ये कोंबडा विकायला बसलेली अशी असते, आणि त्याच्यामध्ये एक भाव सांगतो कोंबड्याचा, दुसरा सांगतो, असं करत 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 ती एकांकिका रंगत जाते. इथे त्यावेळेला काही ह्याच्यामध्ये विश्वासानं भांडणं होती, आणि ते तिथे जोडून इंदुलकरनी शाळा चालवणारा आणि असा दोन पार्टीमधलं असं भांडण आहे. त्याच्यामध्ये एका मुलाला बदडवलं जातं, म्हणजे त्याचा त्रास त्या मुलांना होतो, विद्यार्थ्यांना होतो. यासाठी मला अजूनही आठवतं की तिथे बलदवा नावाचा, आता तो नाही आपल्यामध्ये, पण बलदवा नावाचा जो त्यावेळेला छोटा असा दिसायचा, नंतर तो ताडमाड होऊन झाला, तो त्या एकांकिकेमध्ये होता. ती एकांकिका या सगळ्या मंडळींनी खूप चांगल्या पद्धतीने गाजवली. तेव्हा मी पहिल्यांदा एकांकिकेचं लेखन केलं. नंतरच्या काळामध्ये असं बघितलं की आपली नाटकांची जी सुरुवात झाली, म्हणजे संगीत नाटकाच्या प्रवासापासून जी सुरुवात झाली ती मध्ये 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 कशी होत आली. मग त्याच्यामध्ये काव्य आहे, हे काव्य कमी झालं आणि गद्य हा प्रकार जास्त आला.
मग कधी कधी गद्य आणि कविता हा प्रकार जो आहे हा प्रकार त्याच्यामध्ये जास्त झाला. बाळ कोल्हटकरांची जी नाटकं होती या बाळ कोल्हटकरांच्या नाटकातला बराचसा भाग कवितांनी भरलेला होता. बाळ कोल्हटकर हे चांगले कवी आणि त्यांचा एक विशिष्ट असा टोन होता. ती कथा जी आहे ही कथा जेव्हा सांगायला सुरुवात केली वेगवेगळ्या कुलांनी त्याच्यामध्ये आमच्यातला एक होता तर तो म्हणाला की मला काय दिलं नसतं. तर बाळा म्हणाल त्याला ते काय ते त्याला सांगितलं की ही कविता जी आहे ही कविता तू म्हण. ती कविता अशी होती की जी त्याला सांगितली. तो म्हणाला मी काय बाळ कोल्हटकरांचं ऐकलेलं नाही मला तू सांग कशी ती. तर तो फारसिकलचा माणूस स्टेजवरचा गाजलेला नाव काय मी सांगणार नाही उगाच मारेल बिरेल मला येऊन तिकडे करी. पण त्याच्यामध्ये ती कविता अशी होती की लाटे मागून लाट धावते तरीही साठा संपेना पाप धावते पुण्यक्षेत्री तरीही किनारा भेटेना काळ कावळा रांजण भरतो काळ कावळा रांजण भरतो खड्या मागुनी पडे खडा पुण्यवान मी कसा राहिलो कसा भरेना अजूनही घडा. हे पाप नको हे पुण्य नको हा जीव नको जगणेच नको या सर्वातून मोक्ष मागतो अष्टांगाची करून घडी वाहतो ही दुर्वांची जोडी. आता हा जो टोन आहे आता मी तसा घेतला नाही परंतु तो जसा बाळ कोल्हटकरांचा टोन जसा होता तसा टोन मी त्याला सांगितला. तर मी सांगतो की ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला शब्दोच्चारण जे आहे हे कसं असं त्यांनी लाटे मागून लाट धावते तरीही साठा संपेना पाप धावते पुण्यक्षेत्री तरीही किनारा भेटेना. प्रेक्षकातून टाळ्या यायला लागल्या. काल कावळा रांजण भरतो हा न आणि न याचा असलेला जो काय आहे बरं टाळ्या आल्यानंतर फारसिकलचा माणूस तो त्याला वाटलं की आपण भारी काहीतरी करू. ती जी एकांकिका होती ही एकांकिका त्याच्याबद्दल लिहून झाली. तो प्रवास होता. त्याच्यानंतरची एक बघितली ती अशी की कॉलेजमध्ये नेहमी 2 ग्रुप असतात बरेचदा आणि तेव्हा काय असतं की एक ग्रुप ज्या वेळेला ऍक्टिव्ह असतो त्यावेळेला दुसरा जो आहे हा त्याच्यामध्ये काही मदत करत नाही. दोघेही कलाकारच असतात नाचावं असं वाटतं पण त्याचं आहे तर कशाला नाचूया असं करून राहतात. आणि हे जे होतं हे त्या एकांकिकेमध्ये मांडलं होतं. त्या एकांकिकेचं नाव होतं नाटक नावाची एकांकिका जी मी लिहिली आणि त्याच्यामध्ये इथून एक सुरू होतं त्यावेळेला इकडून त्यांना सहकार्य करायचं नाही वगैरे अशा पद्धतीचं हे होतं. एकांकिका सुरू होते ती गणपतीच्या नमनाने सुरू होते आरतीने सुरू आणि नंतर शेवट ज्या वेळेला होतो हे वेगवेगळे त्याच्यामध्ये सीन जे आहे ते पिकनिकचे वगैरे हे सगळे त्याच्यामध्ये दाखवलेत. आणि शेवटी गणपती उभा आहे गणपती बाप्पा उभे आणि त्यांच्या समोर घालीन लोटांगण असं करून पात्र जी आहेत ही स्टेजवरती प्रेक्षकांकडे पाठ करून बसलेले आहेत. या एकांकिकेचा शेवट कोणाही काम करणाऱ्या माणसाला माहिती नव्हतं काय आहे. इंटरेस्टिंग. हा शेवट जो आहे मी बाळा इंदुलकर आणि आदेश बांदेकर. शेवट असा होता की मी येऊन स्टेजवर सांगतो की जोपर्यंत या वादावरती पडदा पडणार नाही तोपर्यंत एकांकिकेवर पडदा पडणार नाही. आदेशने मला सांगितलं हे रिस्की आहे खूप. जर आलं नाही प्रेक्षकातून कोणी तर आपल्याला नाटकावर पडदा टाकता येणार नाही. मी सांगितलं मला माहिती आहे मी सायन्सची नस ओळखतो येणार. आणि ते एवढं असं झालं एवढं झालं की ज्या वेळेला मी हे बोललो त्यावेळेला दोन्ही माणसं स्टेजवर आले आणि त्यांनी सांगितलं की आमच्यातला वाद आम्ही मिटवतोय. आणि मी शेवटी म्हणतो की आता जे तुम्ही सगळं बघितलं होतं ना ते नाटक होतं. ही एक एकांकिका झाली. त्याच्यानंतर आमच्याकडे एक मुलगा होता तो फर्स्ट इयरला आलेल्या किंवा कोणते मुलीच्या प्रेमात पडायचा. म्हणजे आपला प्रेमविवाहच व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं ते होतं. एक कशाला अनेकांच्या मनामध्ये ते होतं कॉलेजमध्ये प्रत्येकाला. हा आता ती कशी काय परी त्याला मिळणार. पण
त्याचे प्रयत्न चालू असायचे. मग एक मुलगी जी आहे ही त्याच्याबरोबर हॉटेलिंग अमुक अमुक वगैरे सगळं करायला त्याच्यावर जायची. आणि शेवटी तिला कळतं की बाबा आता बकरा कापून झालाय, आता अस्थि विसर्जन करून आपण मोकळं व्हावं. ती एकांकिका बाळा इंदुलकरनी एका वेगळ्या ढंगामध्ये बसवली, अशी की या ज्या काही गोष्टी होतात या गोष्टी आपण करतो असं आपल्याला वाटतं, परंतु आपण कठपुतळे असतो. त्यामुळे त्यांना जी दिलेली ऍक्शन होती ही अशी, एकही संवाद नव्हता. दोन पात्रांना, तो मुलगा आणि मुलगी यांना संवाद नव्हता. संवादच नाही, त्यांना फक्त ऍक्शन. आणि त्यांच्या मनामध्ये जे चाललेलं आहे, हा मी येऊन स्टेजवर बोलतो. अच्छा. आणि त्याच्या अनुषंगाने येणारी जी गाणी आहेत ही गाणी पाठीमागे कोरस म्हणत जातो. त्या नाटकामध्ये काही ह्याचं विडंबन हे आमच्या विनायक पाटलांनी केलं होतं. कळलं की नाही? म्हणजे विनायक पाटलांमध्ये एक कवी दडलाय हे फार कमी लोकांना माहिती असेल. कळलं की नाही? म्हणजे अजूनही पहिल्यांदाच कळतंय. शब्द असे होते, कित्येकीना विनवणी केली समुद्र फळाखाली, वरून आले दगड त्यांची कधी न फुले झाली. याला एका मेनकेची दृष्ट लागली, अशा पद्धतीचं ते गाणं केलं होतं. आणि त्याच्यावरती ते स्टेजवरती नाच वगैरे जे होतं हे सगळं होतं. ही जी एकांकिका आहे त्या एकांकिकेमध्ये शेवटी असं होतं की ती मुलगी त्याला नाही म्हणून सांगते. नाही म्हणून सांगितल्यानंतर हा फार वेडा होतो. तो सिगरेटी फुंकायला लागतो, कुठे तिकडे व्हायला लागतो. एवढेच स्टेजवरती दोन जण येतात जे मित्र असतात एकमेकांचे. तर तो सांगतो की बाबा असं असं झालंय, माझा मुलगा वेडा झालाय, या प्रेम प्रकरणापायी वेडा झालाय. तर काय करतो? तो म्हणतो ठीक आहे, माझी मुलगी लग्नाची आहे, तुला पसंत आहे? म्हणे हो. मग आपण तिला त्याच्या संपर्कात आणूया, आपोआप त्यांचं प्रेम जुळेल, त्याच्या मनासारखा प्रेमविवाह होईल आणि आपल्याला हवं ते सुद्धा होईल. असं करत ती बागेमध्ये तो बसलेला असतो सिगरेट फुकत, आणि ही त्या झाडाकडे जाऊन उभी राहते आणि ते गाणे मदालसा तरू तरी रेणुनी वाट बघे अधीर हो. हे गाणं आल्यानंतर ह्याला वाटतं की अरे आपल्या स्वप्नातली परी ती हीच आहे. तो तिच्या प्रेमामध्ये पडतो. त्यांचं लग्न होतं. स्टेजवरती अख्खी वरात निघते, कोळी गीतं वगैरे सगळे असे. आणि शेवटी येऊन निवेदक म्हणून मी सांगतो की जे आत्ता बघितलं ते त्यांची खुशी होती की त्यांचा प्रेमविवाह झाला. पण आपल्याला बघायचं आहे की प्रेम करून विवाह करायचा की विवाह करून प्रेम करायचं. वा. ती एकांकिका जी आहे ही अजून लोकांच्या लक्षात राहिली. त्याचं नाव होतं बहुढंगी प्रेमभंगी. हो, खरंय. आणि सगळ्यात शेवटी लिहिलेली जी आहे, एकांकिकेवरती येतो म्हणून तुला सांगतोय की हे सगळ्यांनी बघितलं होतं. प्रशांत नाईक ज्या वेळेला मला त्यांनी एकांकिका स्पर्धा सुरू केली त्यावेळी तो म्हणाला की मी ऐकलंय खूप की नाबर लिहितात पण बघितलं नाही कधी. त्याच्या बंधूंच्या स्मरणार्थ ती स्पर्धा होती. तर मी त्याला सांगितलं हा ठीक आहे लिहितो. माझी काही लिहून झाली नव्हती. तो म्हणाला नाव तर सांगा. म्हटलं नाव नातं. कलाकार सायन आयुर्वेदचे सर्व यशस्वी. आणि रविवारी आता सादर करायची आली एकांकिका. आणि त्यावेळेला आमचे नाडकर्णी सर गेले ते बाहेर गावी. ते बुधवारी आले. बुधवारी एक रिहर्सल झाली, शुक्रवारी एक वाचन झालं त्याचं. आणि माझ्या बरोबर जे काम करणारे कॉलेजमधले लोक होते त्यांना मी ऑलरेडी सांगितलं होतं एकांकिकेची थीम अशी होती की एक माणूस त्याला त्याचा दवाखाना जो आहे हा दवाखाना त्याचा रिडेव्हलपमेंटमध्ये जातो, तो दुसरीकडे जातो आणि त्याच्यानंतर त्याला अगोदरचं आहे याचं विस्मरण व्हायला. एक मुलगा जो आहे हा हे ऍक्च्युअली समाज ह्याच्यावरती लिहिलेलं होतं की एक मुलगा जो आहे हा इतर लोकांमध्ये मिसळत नाही, मिसळू नये अशी पालकांची इच्छा असते. ते त्यांना काही काही आणून देत असतात आणि इकडे स्टेजच्या मध्ये मधोमध अशी एक रेष असते की इथे भूतकाळ असतो आणि इकडे वर्तमान काळ असतो. वर्तमान काळामध्ये नाट्य घडत असतं, भूतकाळातलं जे आहे भूतकाळामध्ये सांगितलेलं असतं. आणि शेवटी भूतकाळातून वर्तमान काळामध्ये येण्यासाठी
मैत्री खूप कामी येते किंवा त्या आठवणी ज्या आहेत ह्या आठवणी खूप कामी येतात. असं करून ती एकांकिका होती. एकांकिकेला पारितोषिकही मिळालं, नाडकर्णी सरांनी पारितोषिक मिळालं. हा प्रवास जो आहे हा असाच असतो. म्हणजे लेखक म्हणून किंवा एकांकिका लेखक म्हणून हे जे काही काम करता आलं हे सायन्सच्या काळामध्ये खूप करता आलं आणि त्यामुळे मजा आली. मुळात आमच्या घरामध्ये स्टेजवरती चढायचं नाही किंवा कोणते स्टेजच्या वाटेला जायचं अजिबात जायचं नाही. याचं कारण असं की बाबा आमचे सांगायचे की तोंडात रंग लागलो की शिरा पडली, म्हणजे तुम्ही वाईट मार्गाला गेलात असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे कधी स्टेजवरती गेलो नाही. हे सगळं जे आहे हे नाही सायनला आल्यानंतर केलं. तर ती जी ॲलर्जी होती घरच्या लोकांना त्याचं एनर्जीत परिवर्तन केलं सायनने. त्याच्यामुळे सायन्स नाही खरंच म्हणजे आतापर्यंत आम्ही फक्त नटखट श्यामला बघत होतो, पण त्या नटखट श्याम मधल्या नटाला आज आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं आणि त्या एक लेखक म्हणून एक नट म्हणून ती जी एनर्जी तुम्हाला मिळाली ती आजही आम्ही ह्या कार्यक्रमाच्या दरम्यान बऱ्याचदा अनुभवतो. म्हणजे मी स्वतः अनुभवली आणि आपल्या प्रेक्षकांनी पण. हे सांगण्यामध्ये थांबवतायचं कारण सांगण्याचं कारण असं की याच्यामध्ये पुन्हा एकदा की मी लेखक आहे, मी नट आहे, मी अमुक आहे, कोणाला तरी वाटेल की हे काय मोठं करण्यासाठी स्वतःचं स्तोम माजवण्यासाठी करतात, तसं नाहीये. मला आता एकांकिका करायला वेळ मिळत नाही, पण तू ज्या वेळेला एकांकिका करतोस त्यावेळेला रात्री मी त्याच्या रंगीत तालमीला आवर्जून येतो. बऱ्याच तालमी तुम्ही अटेंड करता. त्याच्यात मला त्याची आवड आहे. इव्हन माझ्या बहुतांश एकांकिकाचा जो शेवट आहे तो तुम्ही करता. म्हणजे मी सुचवता किंवा तुम्ही त्याच्यात प्रत्यक्ष इन्व्हॉल्व्ह होता, त्या प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व्ह होता. तेव्हा ती जी एनर्जी आहे किंवा त्या एकांकिकाविषयी किंवा अभिनयाविषयी तुमचं जे प्रेम आहे हे आम्ही आणि आमच्या टीमने संपूर्ण अनुभवलंय. ते अगदी हे उघड सत्य कदाचित तुमचा विद्यार्थी म्हणून ती एनर्जी थोडीफार माझ्याकडे आली. त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि त्याबद्दल तुमचे खरं तर खूप खूप आभार आहे. तर मित्रांनो, मला वाटतं ह्या एनर्जेटिक नाबर सरांना पाहिल्यानंतर तुम्हालाही ती एक प्रकारची एनर्जी मिळाली असेल आणि हा एपिसोड तुम्हाला कुठेतरी तुमच्यातला अभिनेता किंवा काहीतरी असं वेगळं करण्याची एक खुमखुमी तुमच्यामध्ये निर्माण झाली असेल याची मला नक्की खात्री आहे. आणि आमचा हा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवून नक्की कळवा. आणि जर आवडला असेल तर आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थँक्यू.